नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आजची आपली रेसिपी आहे बोंबलाचं कालवण। अगदी झटपट होणारा आणि चविष्ट आणि सोप्या पद्धतीत केलेलं। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा। बोंबलाच्या कालवणासाठी इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि आता हे बोंबीलना असं आपल्याला जाडसर घ्यायचे आहेत। कालवण करताना कधी पण बोंबील जाडसर घ्या, कारण ते रशामध्ये टाकले की तुटत नाही ते। चला आता मी तुम्हाला वाटण दाखवते। वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। टोमॅटो घेतलेत 2, मिरच्या घेतल्यात, ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, अद्रकचा एक तुकडा घेतलाय, 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण इथे पहिले टोमॅटोची प्युरी करणार आहोत, नंतर हे सर्व वाटण एकत्र करून वाटणार आहोत। आता मी टोमॅटोची प्युरी करून घेते। हे आता मी टोमॅटोची प्युरी करून घेत आहे। टोमॅटोची प्युरी आपली झालेली आहे। आता आपण हिरवं वाटण काढूया। मिरच्या पण टाकूया आधी तोडून। लसूण आणि अद्रकचे मी तुकडे करून घेतले। एक कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपल्याला पाणी न टाकताच मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। जर शक्यता वाटली तर थोडंसं टाका। इकडे आपलं वाटण काढून झालंय। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकूनच वाटलं होतं। इकडे मी एक टोप घेतलाय आणि गरम करायला ठेवलं होतं आधीच आणि हे तेल टाकत आहे याच्यामध्ये। आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकूया। आपला वाटण आता चांगला परतून झाला। याच्यामध्ये आता आपण टोमॅटो प्युरी टाकूया। वाटण आपलं चांगल्यापैकी परतून झालेलं आहे आणि आता तेल चांगलं सोडत आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आता सुके मसाले टाकूया। हळद टाकूया पाव चमचा, लाल मिरची पावडर टाकत आहे। हा आहे मालवणी मसाला। हे आहे धने जिरे पावडर, मिक्स आहे ही। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी टाकूया आपण आणि मसाले चांगले परतून घेऊया याच्यामध्ये। आता आपलं चांगलं वाटण परतून झालेलं आहे मसाले वगैरे। आता याच्यामध्ये आपण बोंबील सोडूया। हे बोंबील आपल्याला डायरेक्ट सोडायचं आहे आणि हे आता आपण चांगलं हलवून घेऊया। बोंबील मी डायरेक्ट टाकलेत वाटणामध्येच।
आता आपण ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकूया. याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकूया. आणि पुन्हा चांगले हलवून घेऊया. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. याच्यामध्ये टोटल मी 1 आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. जास्त न हलवता फक्त एवढंच आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बोंबील व्यवस्थित बसतील. आणि स्लो गॅसवरती आपल्याला कड काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि स्लो ते मीडियम गॅसवरती हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहे. रशाला उकळ येत आहे. आणखीन 5 मिनिटं आपण ठेवूया. 5 मिनिटं झाले, आपण चेक करूया. आणि ह्या बघा आपलं मस्तपैकी घट्ट झालेलं आहे. बोंबलाचा गावरान रस्सा आपला रेडी आहे. मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. मस्तपैकी बोंबलाचा रस्सा, बोंबलाचं कालवण. आणि गरम गरम भात, गरम गरम बोंबलाचा रस्सा. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका.